मंतरवर आंदोलकांची गर्दी आणि रात्रभर पावसात आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी रात्री जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेतली। राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाजवळ 3 तास आंदोलन केले। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 3 तासांनंतर राहुल गांधींची सुटका झाली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। आपण जंतर मंतरवरती आहोत। या सगळ्या जंतर मंतर परिसरामधल्या आंदोलक तरुण तरुणींकडे या ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा देखील होतोय, कारण की हजारोंच्या संख्येने आंदोलक दररोज या ठिकाणी भेट देतात आहेत। त्यामुळे सकाळच्या वेळेस रोज या ठिकाणी स्वच्छता मोहीम जी आहे ती या तरुण विद्यार्थी तरुणांकडून राबवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि तरुण जे आहेत ते या ठिकाणी साफसफाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। विनोद अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। ही दृश्य आपण पाहिली जंतर मंतरवरची। रात्रभर या ठिकाणी पावसात आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने अजूनही आंदोलक त्या ठिकाणी आहेत आणि आता पुन्हा एकदा आंदोलकांची गर्दी वाढते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। तर जंतर मंतरवर ही तेव्हाची दृश्य रात्रीची, जेव्हा उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेले होते। तर काल दुपारी शरद पवार यांनी सुद्धा अभिजित दिपके यांच्याशी जंतर मंतरवर जात संवाद साधलेला होता। त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं होतं आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठिंबा देण्याचं आश्वासन शरद पवार यांच्याकडून देण्यात आलं होतं। तर अरविंद केजरीवाल हे सुद्धा आपच्या नेत्यांसह दिपके यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांनी तिथेच उपस्थितांशी संवादही साधला।